नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुर्घटनाग्रस्त केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. या दुर्घटनेनंतर अनेक राजकारणी व्यक्तींनी या ठिकाणी पाहणी केली होती. तसेच नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या ठिकाणी पाहणी केली होती. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून 20 कोटी आणि विम्याचे 5 कोटी मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावर या विद्युत रोषणाईतून भारताच्या तिरंग्याची प्रतिमा साकारण्यात आली असून हे मनमोहक दृश्य सर्वांची नजर वेधून घेतलंय. ठाणे येथे पत्रकार परिषदेत माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाकरे गट प्रवक्ता अनिश गाडवे आणि जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट केदार दिघे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या चर्चेत त्यांनी मनसेवर बोलताना म्हटले की बीडला झालेल्या घटनेचे समर्थन नव्हतेच. ठाण्यात याआधी कधीच असं घडले नाही. आज महिलांना पुढे करून जो प्रकार घडला, महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो अतिशय निंदनीय होता. तसेच मर्द असाल तर समोर या, तुमच्यात दम असेल तर तुम्ही पळून का गेलात? आज आमचा कार्यक्रम होता म्हणून शांत होतो, नाहीतर सभागृहातील 1,500-2 हजार पब्लिक खाली आली असती तर आणखी वेगळा प्रकार घडला असता, असे त्यांनी सांगितले. तसेच अविनाश जाधवने कबुली दिली की हे मीच केले आहे, पोलिसांकडे त्याचा फुटेज आहे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर बॅनर लावून काही होत नाही, कामे करावी लागतात असा टोमणा देखील मारला आहे. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांची चर्चा केली आहे. ऐकूयात त्यांनी काय म्हटले. तर त्याने सर्व हा प्रकार आमच्या संयम शिवसैनिकांनी पाळला आणि जर संयम पाळला नसता तर फार मोठी या ठिकाणी घटना झाली असती. मी खास करून आमच्या शिवसैनिकांना सुद्धा धन्यवाद देतो की तुम्ही संयम पाळल्याबद्दल. सर, आज बॅनर देखील लावण्यात आलेला होता. तो बॅनर आता तुमच्या माध्यमातून काढण्यात देखील आलेला होता सकाळी. हे असे बॅनर लावून आहे ना, काय होत नाही. त्यासाठी कामं करायला लागतात. आज कालच मला वाटतं मुख्यमंत्री खड्डे पाहायला गेले होते. 12 तासात ते खाली ठाण्यापर्यंत येईपर्यंत ते खड्डे उघडून गेले. त्या घोडबंदर रोडवरती 13 कोटी रुपये खर्च करून पूर्ण तो जो गायमुखचा जो हे आहे त्या ठिकाणी काम केलं. 15 दिवसामध्ये तो हे आहे. आणि सांगताना काय सांगितलं, नवीन टेक्निक, फॉरेनचं टेक्निक आम्ही आणलेलं आहे. अरे फॉरेनचं टेक्निक आणलं आहे, काम करणारी लोक कोण होते? तुमची मित्रमंडळीच होती ना. आणि ते गेल्यानंतर ठाण्यापर्यंत हे आले तर खड्डे लगेच उखडले गेले. हे लोकांना हे करायचं बंद करा, लोकांना त्रास देण्याचं बंद करा. याला भडकव, त्याला भडकव, ह्याच्या घरावरती हे कर, त्याच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाक, हे सर्व चाललं आहे. हे त्यांनी आज तुम्हाला माहिती असेल, या ठाणे शहरामध्ये आमच्या मानपाडा विभागामध्ये कालच आम्ही कापरवाडी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आणि त्या कापरवाडी पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी त्या ठिकाणी ओळ म्हणून आलेले, ज्यांनी पुण्यामध्ये MD आणि ड्रग्सचा साठा त्या ठिकाणी पकडून ती फॅक्टरीमध्ये 27 लोकांना त्या ठिकाणी आहेत, अजूनही जेलमध्ये आहेत. एक चांगले अधिकारी आलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आम्ही विनंती केली की या मानपाडा शहरामध्ये तिथे ड्रग्स विकलं जात आहे, त्या ठिकाणी हे चालू आहे संबंध, दारूचे अड्डे तिकडे आज संबंध, हे ड्रग्स त्या ठिकाणी मिळत आहे. आणि लहान मुलंसुद्धा त्या ह्याच्या व्यसनाधीन झालेले आहेत. तर त्या संदर्भात कारवाई करा म्हणून कालच आम्ही त्यांना भेटलो. आमचे सर्व मानपाड्यातले सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लगेच आम्ही कारवाई करू आणि हे करू. आणि आम्हाला विश्वास आहे पोलिसांवरती. पोलिसांच्या कामातसुद्धा त्यांचा किती हस्तक्षेप असतो, किती प्रेशर असतात. आज बघा ते बॅनर लावले. आज ते बॅनर लावल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, ते बॅनर आज ज्या पद्धतीने लावल्या गेल्या, तुम्ही कशा पद्धतीने बोलताय, ती भाषा काय तुमची? हां, ज्यांनी गद्दारी केली त्यांना बोलायचा कुठलाच हक्क नाही. आज ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या येणाऱ्या ताफ्यावरती झाला, खरोखर निंदनीय आहे. कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचं आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय आमच्या पक्षासाठी, हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आलं. आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले
तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा ही नारळफेक करत होते त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं? मला असं वाटतं की राजकीय दृष्टिकोनातनं विरोध करणं हे एक तऱ्हेने ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढ्या खालच्या स्तरावरती उतरायचं. आज सकाळी आपण बघितलं असेल एक पद्धतीचा बॅनर लावलेला ज्याच्यावरती न नाव न गाव, ज्या माणसाने लावलेलं त्याचं नाव पण नाही आणि चेहरा पण नाही. याच्यावरनं दिसून येतं की कुठेतरी आम्हाला विरोध करायचा म्हणून करायचा आहे. ज्या पद्धतीचा उत्कर्ष या महाराष्ट्राचा जो उद्धवसाहेब विचार करत चाललेले आहेत, ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ह्याला जे लोकसभेमध्ये घवघवीत यश या पूर्ण भारतामध्ये मिळालं, तशाच पद्धतीचं उदंड यश येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये मिळणार याची खात्री पटल्यामुळे हे लोक घाबरलेले आहेत आणि ही पोटदुखी आपल्याला दिसून येते. येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये आपण बघू शकाल की ठाणेकर नागरिक हे एवढं सुज्ञ आहेत की आमच्या पाठीशी 100% उभे राहतीलच. पण त्याच पद्धतीने काल जी पत्रकार परिषद सन्माननीय माजी खासदार आणि आमचे शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये घेतली, त्यावरनं दिसून येतं की कशा पद्धतीचा पराभव आम्हाला पचवावा लागलेला आहे. जिकडे दोबार मतदार यादीमध्ये म्हणजे मतदार याद्यांमध्ये 2-2दा आणि 3-3दा एकाच माणसाचं नाव दिलं गेलेलं आहे, ह्याच्यावरनं समजून येतं की बोगस मतदान कशा पद्धतीने केलं जातं. आणि काल विचारे साहेबांबरोबर आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये होतो. तिकडे कोणत्याही पद्धतीने फक्त वायफळ बडबड न करता प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून ते पुरावे सकट आम्ही त्यांना सुपूर्द केलेलं आहे. मला खात्री आहे की या पुढच्या येणाऱ्या विधानसभा असो किंवा महापालिका असो, तिकडे कलेक्टर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी जे कोण अधिकारी आहेत ते त्याच्यावर कटाक्षाने नजर टाकतील आणि कुठेही चुकी परत होणार नाही. कारण की ही जी चूक त्यांनी ह्या लोकसभेला केलेली आहे तिकडे नागरिकांचा हक्क काढून घेतलेला आहे. हा विश्वासघात सर्वसामान्य जनतेचा आहे, नागरिकांचा आहे. कारण की अनेक नागरिक एवढे वर्षानुवर्ष जे मतदान करत आहेत त्यांना कुठेतरी त्यांची नावं या मतदार यादीमधनं गहाळ करण्यात आली आणि ती मुद्दामून करण्यात आली असा आमचा आरोप आहे. म्हणून मला असं वाटतं हे पाठणं या महिलांना पुढे पाठवून ज्या पद्धतीचे हे लोक आमच्यावरती हल्ले करत आहेत ते आमच्या पक्षावरती, कार्यकर्त्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती केलेले आम्ही समजू शकतो. पण जे सर्वसामान्य नागरिक अवतीभोवती फिरत असतात त्यांना कुठेतरी दुखापत होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये याची तरी दक्षता त्यांनी घ्यावी आणि एवढी जी बालिश बुद्धी आहे ते कुठनं तरी सुधारावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आज जो काही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ताफ्यावर झालाच नाही. शेवटच्या गाड्या ज्या असतात ना आमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, त्या गाड्यांवर त्यांनी प्रयत्न केला आणि संबंध दाखवलं गेलं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर. तर तसं काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे घरात घुसून वगैरे मारायच्या आम्हाला धमक्या दिल्या गेल्यात ना, तर लक्षात ठेवा, शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, ठाकरेंचा शिवसैनिक आहे. प्रतिक्रिया, क्रियेला प्रतिक्रिया. आज 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 आम्ही हे वाक्य ऐकलं कोणाच तरी, क्रियेला प्रतिक्रिया. अशाच क्रियेला प्रतिक्रिया सगळीकडे उमटू शकतात, मग त्यासाठी देखील तयार असावं एवढंच आम्ही सांगतो. आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर हल्ला करण्याची कधी कोणी हिंमतही करू शकणार नाही हे देखील आम्ही सांगतो इथे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारा आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी आज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. एक धाव सुरक्षितेची या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनाचे मूळ उद्देश हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेहमी सहकार्य करणाऱ्या स्काउट गाईड, NSS आणि होमगार्ड यांचं फार मोठं योगदान लागतं आणि त्यांच्या सहकार्याने आजची ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने NSS, स्काउट गाईड आणि होमगार्ड यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला. नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सगळ्यांनी सजग राहण्याचे आणि त्याकरिता सर्वांनी तत्पर राहण्याचे यावेळी आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. आज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सज्ज राहण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी किंवा आणि त्यांच्यामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती निर्माण करण्यासाठी एक जनजागृती मोहीम म्हणून आम्ही हे आयोजित केलं होतं. आणि याच्यामध्ये विशेष करून जे आपले होमगार्डचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत आणि NSSचे जे लोक आहेत जे याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सहकार्य देतात,
त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी हा मॅरेथॉन आयोजित केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक आले आणि सहभागी झाले. संडे असूनसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आलं तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे गोंदियावासी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन हा जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा योगदान असतात. जर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती असलं तर प्रशासनाचं कामसुद्धा सोपं होतात आणि जीवितहानी होऊ नये याच्यामध्ये खूप यशस्वीरित्या आपल्याला कार्यवाही करता येते. शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या विचारांची जेवढी बौद्धिक किंमत आहे त्यांनी त्यांच्या कृतीनुसार हे कृत्य केलं. मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांगड्या होत्या. स्त्री शक्तीचा अवमान करण्याचा प्रयत्न आहे. तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नाही, माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागले आहेत असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज ठाकरे विषयी त्या म्हणाल्या की आम्ही भाजपसारख्या एका हुकुमशाहीच्या प्रवृत्तीविरोधात लढत आहे, त्यामुळे आम्ही बाकी उपकंत्राटदाराकडे बघायचं काही कारण नाही. स्वतःहून वाद ओढून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांकडे असते असे त्यांनी म्हटले. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्यामुळे ज्या विचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं, एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये केलं. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या, मी मगाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर, की स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांगड्याची होत्या आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न. अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे, मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत, त्यामुळे आपण फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दाखवली आहे. त्यांनी सांगितले की खरी सुरुवात आहे ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंचा ताफा अडवला. त्यांचंच ॲक्शन रिॲक्शन आज झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु असं आंदोलन कोणालाच अपेक्षित नसतो. सत्तेसाठी आम्ही कुठले कॉम्प्रोमाइज विचारांशी करत नाही. आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहे ते पाहावं. आम्ही दिलेला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो आणि आम्ही कुठल्याही लपून छपून काम करत नाही. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही. आता अनेक लोक बोलत फिरत आहेत मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, पण आम्ही तसं कधीच केलं नाही. मुख्यमंत्री पदासाठी कधीही विचारांची गद्दारी केली नाही असे त्यांनी सांगितले. खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ॲक्शनला रिॲक्शन असते. ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं. परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही, आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार. झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं. कारण आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार सोडले नाही. आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहेत. आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी, अशा याचा सामना करावा लागतोय. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कोणीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, भाजप नंतर हा 2nd नंबरला होता. आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला, लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.
वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4AC 2BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. नागपुर का सब स्पोर्ट